नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया NMC कडनं ही नोटीस कालच आलेली आहे. तुम्ही ते डेट पण पाहू शकता, 19 तारखेला ही आलेली आहे. तर अगदी खूप महत्त्वपूर्ण नोटीस आहे. तर अगदी व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल या नोटीसबद्दल. तर कोणती नोटीस आहे, तिथे सब्जेक्ट पण दिलेला आहे अनऑथोराइज्ड मेडिकल कॉलेज, म्हणजे आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे पूर्णपणे फेक ॲडमिशनबद्दल ॲडव्हायसरी, म्हणजे NMC कडनं ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे. तर काय घडत आहे अगदी आपल्या ह्याच्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये, किती अनऑथोराइज्ड मेडिकल कॉलेजेस आहेत ते पण अगदी तुम्ही त्याला त्या नोटीसमध्ये पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती अगदी व्यवस्थित झूम करून पहा आणि वाचा आणि लक्षात येईल तुम्हाला. तर काय घडतं आहे, NMCने काही अशा मेडिकल कॉलेजेस आणि परदेशी कार्यक्रमाचा तपास केला आहे की जे मान्यतेशिवाय चालू आहेत. तर जे काही आपले ऑथराईज असतात NMC कडनं कॉलेजेसला, तर ते काही कॉलेजेस त्यांनी तिथे 2 कॉलेजेस तिथे मेन्शन केलेलं आहे त्या नोटीसमध्ये. तर त्या ठिकाणी तिथे NMC कडनं परमिशन नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही पूर्णपणे नोटीस इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे, तुम्ही अगदी पूर्णपणे वाचा म्हणजे लक्षात येईल. तर NMC मान्यता असलेल्या कॉलेजेसचं तुम्ही अगदी वेबसाईट व्यवस्थित तुम्ही पाहू शकता. तर त्या वेबसाईटवरती कोणते कोणते कॉलेजेस आहेत, तर की ते NMC मान्यता आहेत आणि कोणते कॉलेजेस नाही आहेत, की तिथं त्यांनी पूर्णपणे त्या वेबसाईटवरती दिलेलं आहे असं हे NMC तिथे सांगत आहे. आणि त्यांनी पूर्णपणे त्यांनी ते सांगितलेलं आहे की इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. NMCने सांगितलेलं आहे की एक राजस्थान ह्या ठिकाणी कॉलेज आहे, सिंघानी युनिव्हर्सिटी राजस्थान, आणि दुसरं आहे सनीबन मेडिकल कॉलेज वेस्ट बेंगाल. असे हे 2 तरी तिथे कॉलेजेस इथे सांगितलेले आहेत की त्याच्यावरती अगदी त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे. तर कारण हे 2 कॉलेजेस राजस्थान आणि वेस्ट बेंगाल ह्या ठिकाणी जे 2 कॉलेजेस आहेत ते NMC मान्यता नाहीत. त्यामुळे अगदी तुम्ही व्यवस्थित ॲडमिशन घेते वेळेस अगदी ते कॉलेज NMC मान्य आहे की नाही, अगदी हे तुम्ही अगदी व्यवस्थित तुम्ही पहा आणि कुठेच काही फसवणूक होणार नाही ना, त्याबद्दल तुम्ही अगदी सतर्क राहा. अगदी हे फेक ॲडमिशनबद्दल त्यांनी पूर्णपणे ही नोटीस सांगितलेली आहे. आणि त्याचबरोबर परदेशात जे काही विद्यार्थी MBBS करायला जात असतात त्याच्याबद्दल पण त्यांनी अगदी ह्या नोटीसमध्ये पूर्णपणे महत्त्वाचे मुद्दे त्यांनी तिथे सांगितलेले आहेत. तुम्ही अगदी मुद्दे तुम्ही पाहू शकता. इथे मुद्दे दिलेले आहेत की पहिला त्यांनी एक मुद्दा दिलेला आहे की 54 मंथ एज्युकेशन इन 1 युनिव्हर्सिटी असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे 4.5 वर्ष त्या ठिकाणी एका ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचं शिक्षण झालं पाहिजे. 12 मंथ इंटर्नशिप सेम युनिव्हर्सिटीमध्ये झालं पाहिजे. आणि त्यानंतर पॉईंट दिलेला आहे त्यांनी की क्लिनिकल ट्रेनिंग इन सेम कंट्री ओनली असंही दिलेलं आहे. आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स इंग्लिश मीडियममधूनच असणं कंपल्सरी आहे असंही त्या नोटीसमध्ये सांगलेलं आहे. आणि त्यानंतरच त्यांनी नोटीस सांगितलेलं आहे की मॅरिटरी सब्जेक्ट्स अँड रिकग्नायझेशन बाय लायसनिंग बॉडी इन दॅट कंट्री असंही त्यांनी पूर्णपणे त्या नोटीसमध्ये ते तुम्हाला सांगितलेलं आहे. अगदी झूम करून वाचा. काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कॉल मेसेज करून तुम्ही विचारू शकता. या नियमाचे पालन न केल्यास FMGE लायसनिंगसाठी अपात्र ठरू शकतं असंही त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. आणि तपास कसा करावा, म्हणजे तुम्ही कसं चेक करू शकता तेही त्यांनी अगदी तिथं सांगितलेलं आहे. तर तिथे त्यांनी NMC वेबसाईट कॉलेज आहे तिथे व्हेरीफाय तुम्ही करू शकता असंही त्यांनी तिथे सांगण्यात आलेलं आहे की आणि काही बरेच जण कॉलेजची वेबसाईट किंवा ॲडव्हर्टाईज किंवा एजंटवर विसंबून राहू नका असंही त्यांनी तिथे पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. आणि NMCकडे थेट काही डाऊट्स असेल तर तुम्ही अगदी संपर्क करू शकता. त्यांनी तिथे वेबसाईट पण त्यांनी तिथे पूर्णपणे दिलेली आहे. तर त्या वेबसाईटवरती तुम्ही अगदी संपर्क करू शकता. तर फेक ॲडमिशन लेटर किंवा डायरेक्ट ॲडमिशन करून देतो असं कोणी म्हणत असेल तर याच्यावरती विश्वास तुम्ही ठेवू नका. आणि पेमेंट करण्यापूर्वी पूर्णपणे तुम्ही व्हेरीफाय करा की अगदी फसव्या एजंटकडे जर तुम्ही जात असाल किंवा तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या तर तुम्ही अगदी ही पूर्ण NMCला तुम्ही रिपोर्टसुद्धा करू शकता. तर असं ही पूर्णपणे ह्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी ही वेबसाईट पण दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता www.nmc.org.in ह्या वेबसाईटवर तुम्ही अगदी डिटेल्समध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी कॉलेजच्या तुम्ही पाहू शकता. तर काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून अगदी डेलीची नवीन अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाची सूचना आहे.
अगदी तुम्ही व्यवस्थित अगदी तुम्ही सतर्कतेने पहा. तर खूप सारे आता मार्केटमध्ये नवीन एजंट झालेले आहेत की आम्ही ते तुम्हाला ॲडमिशन करून देतो, एवढे आम्हाला पैसे द्या, असं खूप सारे म्हणणारे लोक आहेत. पण तुम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. अगदी NMC ऑथराईज असणाऱ्या कॉलेजबद्दल तुम्ही अगदी डिटेल्स पाहू शकता आणि अगदी व्यवस्थित लोकांकडेच तुम्ही जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. अगदी फेक ॲडमिशनबद्दल पण खूप साऱ्या चर्चा आपण ऐकतच आलेलो आहेत. पण अशा कुठल्याच कॉलेजला तुम्ही अगदी डायरेक्ट जाऊन ॲडमिशन घेऊ शकत नाहीत किंवा कुठल्या एजंटकडे तुम्ही जाऊन पैसे देऊन तुम्ही सीट बुक करू नका. हे तुम्हाला एवढं सांगण्याचं एक सावधगिरी बाळगण्यासाठी ही नोटीस NMCने कालच प्रकाशित केलेली आहे. तर अगदी त्या नोटीसला मी घेऊन तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की म्हणजे सगळ्या लोकांना एक ह्याबद्दल पूर्णपणे कल्पना मिळेल. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.